नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे उपवासाचे कटलेट। तर चला बनवूया उपवासाचे कटलेट्स। सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी याच्यासाठी दोन मोठे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। त्याची साल काढून त्याला चांगला स्मॅश करून घेतले आहे। याच्यामध्ये मी जेवढं बटाट्याचं ते बॉईल केलेले बटाटे 1 वाटी होते, तर तेवढंच मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार आपलं उपवासाचं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं दही घातलेलं आहे चवीनुसार आणि याच्यामध्ये मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि थोडासा याचा क्रंचीनेस वाढवण्यासाठी म्हणून थोडंसं आपल्याला आवडीनुसार आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकतो। मी याच्यामध्ये जाडसर भरड करून घातलेली आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला आता एकत्र करायचं आहे। अलगद हाताने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे। गोळे करताना आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याला जसा आपल्याला आवडीचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे आणि थोडंशाच तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहे। याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकल्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये क्रंचीनेस येतो, थोडासा दाण्याचा त्याचा कूट जो आहे तो चांगला आपल्याला चवीला फार चांगला लागतो आणि सोबतच आपल्याला टोमॅटोची चटणी किंवा आपण याच्यात गोड दह्यासोबत आपण हे कटलेट खाऊ शकतो। तर रेडी आहे उपवासाचे कटलेट। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।